नमस्कार, मी डॉक्टर अर्चना थोरात, लेखक, कवी, व्याख्याते, प्राध्यापक डॉक्टर सूरज चौगुले यांचा काठावरच्या चेहऱ्यांच्या कथा नावाचा कथासंग्रह शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉक्टर रणधीर शिंदे यांच्या शुभ हस्ते आणि वारणा शिक्षण संस्था ऐतवडे खुर्दचे अध्यक्ष डॉक्टर प्रतापराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रकाशित झाला. या कथासंग्रहामध्ये एकूण 21 कथा आहेत. त्या कथासंग्रहातील एक कथा घेऊन आज मी आपल्या भेटीला आली. कथेचं शीर्षक आहे मोहराचा आंबा. कथाकार प्राध्यापक डॉक्टर सूरज चौगुले. शिवराम अण्णांचं आंब्याचं झाड म्हणजे साऱ्या गावातील मुलांसाठी माहेरघरच होतं. गावापासून काही अंतर दक्षिणेला लोणार ओढा पार करून पुढं गेलं की सुतारकीचा पांदीचा रस्ता थेट शिवराम अण्णांच्या मळ्यात पोहोचवायचा. लोणार ओढ्याचं पाणी 6 महिने तरी टिकून असायचं. त्यामुळे ओढ्याच्या दोन्ही बाजूंनी असलेली गर्द हिरवाई पाखरांसाठी पर्वणीच असायची. ओढ्याच्या गावाकडच्या बाजूला मराठी शाळा. शिकणारी मुलं शाळेत आणि शिकण्यासाठी म्हणून शाळेत आलेली मुलं एक तर ओढ्यात नाहीतर सुतारकीच्या पांदीतून सरळ शिवराम अण्णांच्या आंब्याखाली सर्रास दिसून यायची. अण्णांच्या आंब्याच्या झाडाची ओढ मुलांना इतकी लागायची की रविवारचा संपूर्ण दिवस त्या झाडावर मुलांचा किलबिलाट असायचा. ते झाड सुद्धा तितकंच लेकुरवाळं होतं. लांबून पाहिलं तर काळ्या भोर धरतीवर एखादी हिरवीगार अर्धगोलाकार डेरेदार शिला ठेवावी असा त्याचा आकार होता. लांबून झाडाचा बुंधा कधी दिसलाच नाही. सर्कशीतील तंबूप्रमाणे आकाशात उंच जाऊनही पुन्हा मातीची ओढ घेत त्याच्या फांद्या जमिनीकडे झुकलेल्या, जमिनीपासून 6-7 फूट उंचीवरूनच त्याला फांद्या फुटलेल्या. त्यामुळे झाडावर अगदी सहज चढता यायचं. या फांदीवरून त्या फांदीवर जाताना मुलं जणू हमरस्त्यावरून चालल्यासारखी चालायची. आणि मग इथेच लगोरी, पाठशिवणी, आट्यापाट्या आणि जगाच्या खेळाच्या यादीत नसलेले अनेक खेळ या ठिकाणी खेळले जायचे. गडद सावलीने या आंब्याची पाठ कधी सोडलीच नाही. शेताच्या एका कोपऱ्यात 5-1 गुंठ्यात हे झाड घोळदार हिरवा झगा नेसून बसलेलं दिसायचं. गावातील बऱ्याच जणांनी अण्णांना सल्ला दिला होता, झाड ढाकलून घ्या, त्याच्या फांद्या ढाकलून घ्या. एवढी जमीन पडून राहणं खरं तर अण्णांना परवडणारच नव्हतं. पण अण्णांनी परवडण्याचा कधी विचारच केला नव्हता. माझ्या आबा आज्यापासून हे झाड असंच आहे. याच्या खांद्यावर आमच्या 4-1 डुया खेळल्यात आणि याच्यावर कुऱ्हाड नाही र बाबा, असं कवाच होणार नाही. अण्णा जेवढे भावनिक होते तेवढेच मायाळू पण होते. लहान मुलांवर त्यांचं खूप प्रेम. शिवारात फिरणाऱ्या अस्सल नागापासून ते दावणीतील जित्राबापर्यंत त्यांनी कधीच कोणावर हात उगारलेला नव्हता. आंब्याच्या सावलीत खेळणाऱ्या मुलांवर आणि झाडावरच्या पाखरांवर अण्णा तितकेच प्रेम करायचे. त्याला कारणही तसंच होतं. अण्णांची 2 मुलं खेळत्या बागडत्या वयातच देवाघरी गेली होती. त्याला खूप वर्ष झाली. सुट्टी लागली होती म्हणून 2 मुलं अट्टाहास करून आईसोबत मामाच्या गावाला गेली होती. तर अण्णांचा 3रा मुलगा जो मोठा होता तो मात्र अण्णांच्या आग्रहानं त्यांच्या जवळच थांबला होता. दुष्काळी गाव, कधी नव्हे ते कॅनॉलला पाणी सोडलेलं. विहिरीत पोहणाऱ्या या मुलांना वाहत्या पाण्याचा अंदाजच आला नाही. दुष्काळात हिरवाई घेऊन आलेल्या कॅनॉलच्या पाण्यानं शिवराम अण्णांची हिरवळ मात्र करपून टाकली होती
अण्णांची दोन्ही मुलं या कॅनॉलच्या पाण्यात वाहून गेली आणि मृत्युमुखी पडली. आता अण्णांचा एकुलता एक मुलगा शिकून सवरून शहरात नोकरीला गेला होता. त्यामुळे अण्णा आपल्या उतार वयात बायकोसोबत गावातच राहत होते. दिवसभर मळा, शिवारातली उडणारी पाखरं आणि आंब्याखाली बागडणारी पोरं यांच्या संगतीनं अण्णांच्या दिवस रात्रीची चक्र फिरत होती. अण्णांच्या आंब्याच्या झाडाचा मोहर म्हणजे गावातल्या पोरांसाठी आनंदाची पर्वणीच असायची. ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये आंब्याला मोहर यायला सुरुवात व्हायची. नवी सोनेरी पालवी पुढं पुढं यायची आणि या पालवीचा पाठलाग करीत जुन्या डहाळ्यावर मोहर फुलू लागायचा. हिरव्या गर्द पानांच्या जागेवर त्यांच्या देठातून उमलणाऱ्या मोहरांचा हिरवा पिवळा पदर कधी पांघरून जायचा हे कळायचंच नाही. ओढ्याचा काठ ओलांडून सुतार पांदीत शिरताच या मोहराचा गंध साऱ्या परिसरात दरवळत राहायचा. सगळ्या शिवारात मग या आंब्याचा रुबाब काही वेगळाच असायचा. आता लांबून पाहिलं तर मोहरलेलं हे आंब्याचं झाड एखाद्या मातृत्व पोटात घेऊन अवघडलेल्या स्त्रीसारखं जाणवायचं. मोहराचं अवघडलेपण त्याच्या फांद्या फांद्यातून पाझरायचं. मग त्याचं हलणं डुलणं थोडं बंद व्हायचं. मातृत्वाच्या भरल्यापणाच्या साऱ्या खुणा त्याच्या अंगावर दिसायच्या. मोहरानं धुंद झालेल्या मधमाशा मात्र मधुकण मिळवण्यासाठी त्याच्या अंगाखांद्यावर गुणगुणत राहायच्या. आंब्याचं मोहरणं आणि मुलांचं वागणं यांच्यामध्ये एक अनोखं नातं निर्माण व्हायचं. जाणती पोरं त्यावेळी आपल्या सवंगड्यांना ताकीद द्यायची की आता मात्र कुणी झाडावर खेळण्यासाठी चढायचं नाही. मोहर झडतो. पण काही वांड मुलं मात्र या गोष्टीकडे सरळ कानाडोळा करीत झाडावर चढायची, मस्तीही करायची, अवघडलेल्या फांद्यावर खेळायची सुद्धा. परंतु अवघडलेल्या अवस्थेतही एखाद्या लेकरानं आपल्या आईला उचलून घेण्याचा हट्ट करीत बिलगून राहावं अशी अवस्था झाडाची आणि मुलांची व्हायची. मोहरलेलं झाड फळाला यायचं आणि कैऱ्यांनी लगडलेलं हे झाड पुन्हा नवा हिरवा शालू पांघरायचं. शिवराम अण्णांच्या आंब्याचा आंबा खाल्ला नाही असं कदाचित गावात एकही पोर नसेल. त्यावेळी प्रत्येक मुलाच्या खिशात चटणी, मीठ आणि आंब्याची कैरी सर्रास असायची. याबाबत अण्णांनी कधीच तक्रार केली नाही. आंब्याच्या डहाळ्याचा पसारा जितका मोठा होता तितकंच अण्णांचं मन मोठं होतं. वेळ आणि वय चक्राप्रमाणे पळत असतात. त्याची गती निसर्गच कायम राखत असतो. अण्णा आता उतारतीकडे पोहोचलेले आणि त्यांचं शरीर आता थकलेलं होतं. दिवसभर त्या आंब्याच्या बुंध्याला टेकून बसलेले, मुलांच्याच मदतीने सायंकाळी घरी जाणारे अण्णा सगळ्यांना दिसत असत. अलीकडे त्यांचं शेताकडे येणंही व्हायचं नाही. अशातच अण्णांच्या शरीराच्या तक्रारी वाढल्या आणि इलाजासाठी अण्णांच्या मुलाने त्यांना आपल्याकडे शहरात नेलं. दरम्यान शहरातील आपल्या साहेबांना घेऊन अण्णांचा मुलगा 2 ते 3 वेळा गावाकडे आला आणि आवर्जून साहेबांना सुतारकीच्या पांदीतून आपल्या आंब्याखालच्या वस्तीवर सुद्धा घेऊन गेला. शेजारी पाजाऱ्यांनी विचारलं सुद्धा, परंतु काही नाही, सहज आलोय असं म्हणून मुलानं बोलणं टाळलं. शेवटी गावाला चाहूल लागली की अण्णांच्या मुलानं आपली जमीन आणि ते डेरेदार झाड आपल्या साहेबाला विकून टाकलेलं आहे. साहेब आता त्या ठिकाणी टुमदार फार्म हाऊस बांधणार आहेत. आता साहेबांच्या चक्रा शेताकडे जशा वाढू लागल्या तशा त्यांच्या सोबत सिमेंटचे खांब,
काटेदार कंपाऊंडची जाळी अन नक्षीदार गेट अण्णांच्या शेतात आलं. ते डेरेदार झाड आणि अण्णांच्या काळजाचा काळाभोर जमिनीचा तुकडा काटेदार तारेच्या कुंपणानं आणि सिमेंटच्या खांबांनी बंदिस्त केला. पांदीच्या कडेला नक्षीदार गेट बसलं अन चिमुकल्यांची पावलं आता कुंपणाबाहेरच थबकली. बंदिस्त डेरेदार आंब्याचा मोह मुलांना सुटला नाही, पण काटेदार कुंपणानं त्यांच्या पायाला बांधून ठेवलं होतं. इकडे खोलवर रुजलेल्या मुळ्या त्या झाडाला कुंपणाबाहेर पडू देत नव्हत्या. मुलांच्या किलबिलाटात मोहरणारं ते झाड आता मुकं झालं होतं. लांब वर मराठी शाळेच्या पटांगणात बागडणाऱ्या मुलांना ते लांबूनच पाहत राहायचं. त्या मुलांच्या पावलांची चाहूल आता त्या झाडाच्या कानांना ऐकूच येत नव्हती. त्या वर्षीच्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आंब्याला नवी पालवी फुटली. पिवळ्या पालवीचा पाठलाग हिरवाईनं केला. हिरव्या कोवळ्या फांद्यांवर देठातून मोहरही बहरला. मधमाशाही खांद्यावर गुणगुणू लागल्या. परंतु मुलांची पावलं मात्र कुंपणाबाहेर अडून राहिली. मोहराचा गंध भलताच दरवळत होता. या गंधाला शोधत कुंपणातून नजर चुकवीत आत येणाऱ्या मुलांना वॉचमन करवी मारही बसत होता. त्या दिवशी तर 2 मुलं वॉचमनची नजर चुकवत तारेच्या कुंपणातून आपल्या अंगाचा कानोला करत आत आली. काही काळ आंब्यांच्या फांद्यांवर खेळली, परंतु वॉचमनची नजर जाताच तारेच्या कुंपणातून पळताना रक्तबंबाळ झाली. मुलांची ती वेदना आणि पाठीतून आलेलं रक्त आपल्या हिरव्या डोळ्यांनी त्या झाडानं पाहिलं असावं अन मग ते मुक्यानं गहिवरलंही असावं. त्या वर्षी मोहरलेलं ते आंब्याचं झाड फळाला मात्र आलंच नाही. आंब्याचा मोहर अचानक झडू लागला आणि हिरव्या गर्द झाडावरचा मोहर करपून फांद्यांवर काळे डाग जागोजागी दिसू लागले. एखाद्या सुंदर चेहऱ्यावर कोड फुटावा, काळ्या मातीत मीठ फुटावं, तशाच प्रकारे मोहरलेल्या आंब्यावर काळे डाग दिसू लागले. जमिनीवर झडलेल्या मोहराचा बिछाना पडला आणि बघता बघता झाड उघडं झालं. त्या वर्षी नव्हे तर पुढच्या अनेक वर्षांपर्यंत ते झाड कधी फळाला आलंच नाही. उंचावरून मराठी शाळेच्या पटांगणात दिसणाऱ्या चिमुकल्यांना पाहून ते आशेनं मोहरायचं खरं, परंतु त्या चिमुकल्यांच्या पाठीवर पडणाऱ्या मारामुळे ते पुन्हा करपून जायचं. गेली कित्येक वर्ष ते झाड मुलांच्या पावलांची वाट पाहतं. आता फक्त मोहरणारं ते आंब्याचं झाड गावात आणि परिसरात मोहराचा आंबा म्हणूनच ओळखलं जातं. मोहराचा आंबा म्हणूनच ओळखलं जातं. मोहराचा आंबा ही प्राध्यापक डॉक्टर सूरज चौगुले यांची कथा आपण ऐकली. काठावरच्या चेहऱ्यांच्या कथा या कथासंग्रहातील ही कथा आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कळवा आणि कथासंग्रह नक्की वाचा. पुन्हा आपण भेटणार आहोतच. तोपर्यंत नमस्कार.